गणेश ठाकुर झाड़ी के पीछे है वुल्फ, लाइव वुल्फ, इसको लांडगा बोलते हैं मराठी में। जंगल के अंदर लाइव देख रहे हैं हम वुल्फ। जय शिवराय दोस्तों, आप सभी का स्वागत है हमारे आज के इस वीडियो में। आज का वीडियो काफ़ी अलग होने वाला है और अब आज एक अलग सरप्राइज़ है आपके लिए। सवेरे के बजे हैं 5 और हम लोग जा रहे हैं एनिमल सफारी में। वहाँ पर बहुत से प्राणी हमको देखने मिलने वाले हैं। आगे इस वीडियो में आपको दिखाने वाला हूँ। बहुत ही अलग वीडियो होने वाला है, तो इस वीडियो को आप ज़रूर देखिए। वीडियो को लाइक कीजिए, कमेंट कीजिए, शेयर कीजिए और सपोर्ट कीजिए। मेरा नाम है सतीश। तो चलिए आज के इस वीडियो को हम शुरू करते हैं। अजून कोण कोण आहे? बात हो चुकी है इस वीडियो। मी एक होतो तिसरा, आता सफारी. नितीनची एक झाली चौथी. अमोल किती किलोमीटर आहे इथून? इथून एक साधारणपणे 20 ते 25 किलोमीटर आहे. म्हणजे एक अर्धा तास, एक तास, अर्धा तास लागेल. आणि ॲनिमल सफारीचं नाव काय? कडबनवाडी. कडबनवाडी. तो दोस्तों इधर सामने चौकी है, चौकी से हमको परमिट लेना है और फिर इस रास्ते से सीधा जाना है एनिमल सफारी के लिए। सफारी को शुरुआत हो चुकी है। सवेरे के 5:30 बजे हैं और हम लोग एनिमल सफारी के अंदर आ गए हैं बिल्कुल। और ऑफ रोडिंग है ये। तो दोस्तों हम लोग अभी स्पॉट पर पहुंच चुके हैं और गाड़ी यहाँ पर हमारी पार्क करेंगे। गाड़ी के नीचे उतरनी है और यहाँ पर गाड़ी है। जहाँ पर हम साइटिंग करने वाले हैं हाइना, उसको तरस बोलते हैं। उसके सामने हम लोग खड़े हैं। एनिमल साइटिंग के लिए आपको बहुत ही पेशेंस रहना पड़ता है और इंतज़ार करना पड़ता है। तो चांसेस है हमको हाइना साइट कर रहे होगा, दिखेगा शायद। आवाज़ कौन सा है? पक्षियों बर्ड्स आवाज़ है। कौर से सुनिए, बर्ड्स आवाज़ कर रहे। सामने आग तरस आया है ना।
जो है ना अंदर अपना शिकार लेके गया, उसके पीछे मंगूस है। मैं इतनी देरी से क्यों बोल रहा हूँ, क्योंकि यहाँ पर रिस्ट्रिक्शन है, जोर से नहीं बोल सकते। दोस्तों, हम लोग रहते हैं मुंबई में, मुंबई के रानी बाग में अपने पिंजरे के अंदर आईना देखा था, लेकिन यहाँ पर जंगल के अंदर रियल वाइल्ड आईना, और जिसने मुंह में शिकार दबाया था वो फर्स्ट टाइम देखने को मिला है। सफारी में आपको आईना फुल तो पहला साइटिंग आईना का हो चुका है। सवेरे के 6:30 बजे अर्ली मॉर्निंग हम लोग आए। बोलते जब परत येण्याचे चान्सेस आहेत का? सगळं रेडीमेड पाहिजे त्यांना. गावाच्या आजूबाजूला घुसलेली मेलेली जनावरं जी असतात त्यांना हे मेल्यानंतर ते फक्त कार्कस खातात. आणि ते कार्कसचा वास येऊ नये जे मुंगूस काय करताय तर तिथं ते खायला येते. ठीक आहे. आणि आईना कधीही स्वतःहून शिकार करत नाही. आईना फक्त कुत्री मारतो, म्हणजे जिवंत कुत्री मारतो गावाच्या आजूबाजूला. त्यांचं फेवरेट खाद्य, आईनाचं फेवरेट खाद्य म्हणजे हे कुत्री. आणि हे जे आपण जे आईना बघितले आता हे स्ट्राईप्ड आईना, आणि मराठीतून यांना तरस असं म्हणतात. एक साधारणपणे 15 ते 16 वर्षापर्यंत हे जगतात. आणि एका टायमिंगला हे 4 ते 5 पिल्लं देतात. जे आपण ज्या साईडला बघितले आता तर तिथं त्यांचा डेन आहे, आणि तिथं त्यांची 3 पिल्ला पण आहेत. तर आपण मागच्या आठवड्यात किंवा त्याच्या आधी तिथं त्या साईडवरती 3-4 पिल्ला बघितलेली आहेत आधी पण. आणि हे पूर्ण या टेरिटरीमध्ये एक साधारणपणे 40 किलोमीटरच्या टेरिटरीमध्ये ते राहतात. पण ते आत्ता बाहेर नाही येत. तर ती काही कालच्या सफारीमध्ये ती दिसली होती. तर ती फिमेल तिथं बसल्यानंतर ती पिल्लं बाहेर येतात ॲक्च्युली. पण ॲक्च्युली असं वाटतंय आता की त्या झाडांच्या पाठीमागं तिचं जे कार्कस होतं ना ती घेऊन गेली, आणि ते आय थिंक पिल्लं पण तिकडंच असावीत आता. येस, तर अशी पिल्लं आणि तिची आई बसलेली इथं. ये वो आईना है और उसके बच्चे लोग हैं जो उधर सामने डेन के अंदर है. जितना तो है ना जमीन चला नहीं नहीं फक्त एक फॅमिली. यस. आणि याचं एज काय असेल आता याचं साधारण आता तो पूर्ण अडल्ट आहे. हे एक साधारणपणे 12-13 जास्तीत जास्त 15 वर्षापर्यंत हे जगतात. आणि आता ही होती फिमेल होती आणि तिचे 3 कब्स आहेत बरोबर. हो बरोबर. मग ह्याचं मेल वगैरे शक्यतो हायना मेल जो असतो ना तो डेनच्या जवळ जास्त येत नाही. तो आजूबाजूला तिकडून तिकडून फिरून निघून. अच्छा, म्हणजे इकडे आहे तो. हो आहे. ओके. ऍक्च्युली काय हा लाजाळू प्राणी बरोबर. हो खूप. आणि हा रेअरली दिसतो. हा खूप रेअरली आणि खूप आणि काही दिवसापुरतात म्हणजे ज्यावेळेस त्याची पिल्लं असतात ना त्यावेळेसच आम्ही कन्फर्म सांगू शकतो की आता सायटिंग आहे. ब्युटिफुल लँडस्केप. आता तुम्हाला रस्त्यात मध्ये जमतच नाही आला. दोस्तों अभी हम लोग बुन और झुमकारा की साइटिंग के लिए जा रहे हैं.
की साइटिंग के लिए आए और प्रॉपर जगह देख रहे पार्किंग के लिए। और गाड़ी सही जगह पर पार्क होना भी बहुत आवश्यक है। वहाँ से प्रॉपर जो है लुक, क्योंकि एनिमल जो होते हैं, वाइल्ड लाइफ के एनिमल होते हैं, ये तुरंत आकर झाड़ी में घुस जाते हैं, काफ़ी शाई होते हैं। तो जो अपनी पार्किंग है वो भी करेक्ट पोजीशन पे होनी चाहिए। नाही अरे एवढा कंटिन्यू नाही। यांचा रूट एकच असतो की त्या रूटने जातात, त्याच रूटने येतात आणि यांची टेरिटरी जी असते ती जसं बोललो 30-40 किलोमीटरची असते, त्या एरियात ते असतात। आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामुळे हे पाणी प्यायला वगैरे बाहेर पडतात, तर वॉटर होलच्या इथं किंवा एखाद्या व्हॅलीतून पाणी जात आहे तर अशा ठिकाणी ते दिसतात। आणि आता उन्हाळा वाढल्यामुळं शक्यतो हे मेनली ऊसाच्या शेताच्या इथं, का तर ऊसाची शेतं थंड असतात या दिवसात, तर अशा ठिकाणी एखाद्या व्हॅलीत वगैरे हे दिसतात। आणि सकाळी सकाळी हे कुठं कार्कस पडले किंवा यांनी काही किल करून ठेवलंय तर हे अशा ठिकाणी दिसण्याचे जास्त चान्सेस असतात। जागेमध्ये आजपर्यंत महाराष्ट्रात अशी कुठलीही जागा नाही आहे की कन्फर्म हे हायना किंवा वुल्फ दिसतील। ओके आपण बरेचशा ठिकाणी फिरतो, महाराष्ट्रातून बाहेर पण जातो किंवा महाराष्ट्रात पण फिरतो। अशी एकच जागा आहे, कडबनवाडी अशी जागा आहे की तिथे बरेचसे उल्प आहेत। आता सध्या पण इथं 9 उल्प आहेत, 3-4 हायना दिसत आहेत आणि रेग्युलर सायटिंग होते। तर असं वाईल्ड लाईफचं असं कुठलंच ठिकाण नाही की तिथं कन्फर्म सांगता येत नाही की दिसतीलच म्हणून। हो. पण तरीही आम्ही एवढं कन्फर्मली सांगू तू काल शकतो आम्हाला बोललाच तसं कन्फर्म आपल्याला बघायला मिळणार की कन्फर्मली दिसते असं सांगू शकतो। पण कारण इथं एवढे त्यांना चांगलं खायला आहे, नेचर आहे एवढं, नेचर आहे, इकडचे लोक पण त्यांना चांगलं सांभाळतात, म्हणजे सुटेबल वातावरण आहे। हो, सुटेबल वातावरण आहे। आणि हे हायना आणि उल्फ हे एकत्र राहू पण शकतात, आजूबाजूला हे दोघं एका एरियात राहतायत पण। समोर पळत आहे 5। हां, ते बघ गेले, एकदम तिकडे गेले। ओ माय गॉड, ओ माय गॉड, वॉटर सायटिंग। एक सेकंड, गणेश अजून असते हा वाटतं बघ, इथं कुठला तो डॉग आहे त्यासारखा दिसतो, जर्मन शेपर्ड हे बघ, चिंकार चिंकार कॉमन आहे। तो मित्रांनो समोर आहे चिंकारा, वुल्फ साइट हो गए सामने, वुल्फ आणि दिख रहा है, देखो सामने। आम्ही फॉलो करत होतो बघ, हो फुल ऍक्टिव्ह। ते लॅपिंगचं नेस्टिंग आहे आजूबाजूला, म्हणून ते लॅपिंग त्याला मारतायत। ओके, हा ते पक्षी त्याला पळवतात ना। हो, हाँ, आणि जो ह्याला बर्ड्स बघून है, मला वाटतं हाँ, ते उनको चिंकारा बाहर पळाले। हो। भारी तो बघा, जर्मन शेपर्ड कसा असतो तसा दिसतोय। वॉटर नेचर, झाड़ी के पीछे वुल्फ, लाइव वुल्फ, उसको लांडगा बोलते हैं मराठी में। फुल जंगल के अंदर लाइव देख रहे हैं हम लोग वुल्फ को, शायद कुछ शिकार ढूंढ रहा है अपना। एकदम मित्रांनो सायलेन्स मध्ये उभा आहे, म्हणजे कुठेतरी लक्ष देऊन दिसत असेल आपल्याला, बरोबर तो त्याला खाली क्लोज झाले ना, त्यांना तो बघतोय। अच्छा, शिंकारा बघतोय। गणेश हे मेल आहे का फिमेल आहे? मेल आहे। मेल आहे।
ये जगह ऐसी है ना, आपको यहाँ पर महाराष्ट्र के कंफर्म आपको साइट होगी। तो हाइना भी हमको तुरंत दिखा, और ये वुल्फ है वो भी ज़्यादा वेट करने की ज़रूरत नहीं पड़ी। कोण आहे हो चालतं या मग. सामने जो वुल्फ खड़ा है, चिंकारा गया है नीचे, तुमको ही देख रहा है वो। अमोल, तुमची जजमेंट एकदम परफेक्ट होती. कसं काय आम्हाला एवढं साईट करता नाही आलं? आपल्याला हा? कसं करता येणार? नाही म्हणजे काय जजमेंट कशी घेतली तुम्ही? आता रोज ह्याच फील्ड मध्ये आहे हा, हा. ना, साईज वरून लगेच तुम्हाला- movement वरून हां, प्राण्यांच्या मुवमेंट वरून लगेच कळतं. थोडेसे पगमार्क दिसतात, ओके. त्याच्यावरून लगेच समजतं. ही कधीपासून स्टार्ट झालेली म्हणजे सफारी अशी रेग्युलाइज जी चालू झाली, ती रेग्युलाइज जी सफारी चालू झाली ती आता एक 3 ते 4 महिने झाले. अच्छा. बट आम्ही आधीही या भागात खूप काम केलेलं आहे. ओके म्हणजे इथलं कन्झर्वेशन असेल, हं. रेस्क्यू असेल, किंवा इथं ही जी सफारी आहे ते हे आधीपासूनच आम्ही खूप आधीपासूनच हे करायचो. अच्छा. त्याच्यामुळे हा एवढा एक्सपिरियन्स. साधारणपणे आतापर्यंत 15 वर्ष झाले हेच काम करतो मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. हां. मी टाटा मोटर्समध्ये लँड रोवर जॅगवारला 4-5 वर्ष जॉब पण केलाय. ओके. पण माझं फॅशन हे आहे. वेड म्हणून- वेड वेड हे म्हणून तर मी हे मला आवडतं करायला, म्हणून मी हे काम करतो. तर मी जगभरात फिरत असतो, ओके वेगवेगळं एक्सपिरियन्स घेत असतो. कुठं काय दिसतं ते बघत असतो, लोकांना दाखवत असतो. मला स्वतःला फिरायला आवडतं म्हणून मी हे करतो. ओके. सो या मित्रांनो झाडावरल्या समोर पूर्ण पक्षी आहेत, तिथे आवाज येतोय पण ते दिसणार नाही, खूप लांब येते. वुल्फची पिल्लं दिसणं खूप रेअर आहे. हां. एवढी हा ना, नशीब आहे ना. हो, खूप शाय हे असतात. आहेत पिल्ल. ओ वाव, आमचं नशीब आज भारी आहे. खूप शाय असतात हे. कुठे आहेत ते पिल्लं, कुठे? वाव. ते बांधाने तिकडे गेला तर जो वुल्फ के छोटे बच्चे हैं वो देखना बहुत रेयर है, बहुत गणेश, शाय रहते काय हैं म्हणतो? वो. नशीब है. म्हणजे ती दिसत नाही, ती लाजळ आहेत ना, त्यांना अजून म्हणजे त्यांना स्वतःला अजून माहिती नाहीये, तर ते घाबरतात. म्हणजे एवढं दर्शन नाही मिळत. आणि आम्हाला 5-5 पिल्ल इकडे आज बघायला मिळाले. आता यांचं बेस्ट पॉइंट कालपासून आमचं नशीब आहे. दोस्तों, हमारा नसीब बहुत ही ज़बरदस्त है. जैसे ही हम लोग आए, हाइना तरस की साइटिंग हो गई. उसके बाद थोड़ी ही देर में वुल्फ की साइटिंग हुई, और ख़ास करके उसके बच्चे हैं वो, उनकी साइटिंग बहुत कम होती है, काफ़ी शाय होते हैं. तो इनका, अमोल जी का एक्सपीरियंस की वजह से हमको ये सारी चीज़ें देखने मिली है. म्हणतो आता ह्यांची शक्यता बाहेर यायची कमी आहे. का आता यांच्याबरोबर त्यांचे जे अडल्ट होते, हा. पेरेंट्स होते, ते पलीकडच्या साईडला गेलेत. ओके. आणि हे 5 इकडे क्रॉस झालेत. तर हे शक्यतो आता जाडीच्या मध्ये बसून राहतील. लपून राहतील. आणि ज्यावेळेस ते मेल फिमेल यांच्याकडे येतील त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर परत जातील. अच्छा. मी समजा की आता ते मेल फिमेल आले आणि हे झाडीमध्ये लपून बसलेले असतात पिल्लू, हो. तर त्यांचं साईन कसं आहे कॉन्टॅक्ट? तर एक स्मेल येतो किंवा थोडासा आवाज करतात, त्याच्याने ते बाहेर येतात. ओके. आता जे छोटस पिल्लू दिसलं ना, त्याचं एक साधारणपणे 4 महिने वगैरे. 4 महीने. आम्ही अख्खे 4-4, 5-5 दिवस फिरायचो, त्यावेळेस कुठेतरी एका दुसरा दिसायचा. हा. हाँ. यांचं पॉप्युलेशन खूप कमी होतं, आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे आणि दिसत आहेत. आपलं नशीब एवढं चांगलं आहे की टायगर पेक्षा पण हे वुल्फ आणि हायना खूप बघायला रेअर आहे. टायगरला तरी प्रोटेक्शन खूप जास्त आहे, त्यांची टेरिटरी मध्येच आहेत, ते जंगलातच आहेत. त्यांचं असं नाहीये. हे छोटस गावाच्या आजूबाजूला काय मेलं की तिकडे जातात. तर लोकांना असं वाटतं की वुल्फ येत आहेत, तर गावातले लोक त्या कार्कस मध्ये काही पॉइझन टाकतात, तर त्याच्याने अख्खे पॅकचे पॅक यांचे मरले जातात, अच्छा. हायना मरतात. हे परत असे आडबाजूला कुठं विहीर असली काय असली पाण्याच्या शोधात जाऊन त्याच्यात पडतात, त्याच्यात पडल्यानंतर मरतात. बरेचसे यांची कारणे आहेत. वाहक तरी तुम्हाला कदाचित ताडोबाला गेला तर दिसेल, पण हे उल्फ किंवा हायना बघणं खूप रेअर आहे. काही काळ आता समर चालू आहे, यांची पिल्लं आहेत,
म्हणून ही आपल्याला दिसत आहेत. पावसाळ्यात सुद्धा हे वुल्फ खूप भारी दिसतात ग्रीन बॅकग्राऊंड मध्ये. अभी फिलहाल धूप इतना नहीं है, इसीलिए अपने को काफ़ी फास्ट साइटिंग हो गई, क्योंकि ठंडे माहौल में जो वाइल्ड एनिमल्स है वो घूमते हैं. एक बार सूरज बाहर आ गया, तो काफ़ी मुश्किल है. धूप की वजह से फिर वो बाहर नहीं आते, कहीं ठंडी झाड़ी के अंदर वो बैठ जाते हैं. और जब धूप कम होगी शाम के वक्त फिर थोड़ा उनका साइटिंग हो सकता है. संध्याकाळचं काय होते साइटिंग? संध्याकाळची पण होते ना. संध्याकाळची हां लाईट जो आहे हां. तो एक साधारणपणे 6 वाजता वगैरे कमी व्हायला लागतो. त्यावेळेस ते बाहेर निघायला लागतात. ओके. आणि अंधार पडला की मग आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळं अर्ली मॉर्निंग जे असतं ते काय करतात, खाऊन त्यांना दिवस पूर्ण काढायचा आहे ना. सकाळी सकाळी पूर्ण फीड करून दिवसभर झोपतात निवांत, जिथं माणसांची वर्दळ नाही आहे, दाट झाडी आहे. ओके. तू त्याला बघूच शकत नाही. निशाचर आहे ना, हे रात्री wolf. दिसणार आहेत, रात्री फिरणार आहेत. wolf. हे दिवसा यांना बघणं खूप मोठं लक पाहिजे. अच्छा. म्हणजे आपलं लक चांगलं आहे. हो. आता ते साऊथ आफ्रिकेला वगैरे ते अजून वुल्फसाठी काय असं पर्याप्त वातावरण अशी काय आवश्यकता नाही ना? कसं काय? नाही हेच ग्रासलँडच मेन आहे त्यांचं. ग्रासलँड ना. डोंगर, टेकड्या, ओके. फ्लॅट लँड. लँड फ्लॅट पाहिजे, जास्त असं डोंगराळ भागात नाही जास्त. डोंगराळ भागात नाही असतं. वरती सपाट पाहिजे. सपाट पाहिजे. झाले आपले. आता हायनाच्या इथं गाड्या काही वेट करतात, त्यांना फोन केला तर ते नाही आला बाहेर. अजून मुवमेंट नाही झालं. आणि त्याचं रिझन काय होतं? त्याचं रिझन म्हणजे काय असू शकतो? काय असू शकतं याचं रिझन असं वाटतंय की ते ज्यावेळेस तो तिथं आला ते केल उचललं तोंडात आणि पाठीमागं गेला. याचा अर्थ असा झाला की तो आय थिंक त्याची पिल्लं जी आहेत ती पाठीमागे आहेत, तर तो पिल्लांकडे घेऊन गेला. तो आता दिवसभर तिकडच बसेल किंवा येऊही शकतो असं हे वाईल्ड लाईफ. पण आता एवढ्या दिवस बघतोय तर तो त्याचं किल पाठीमागं घेऊन गेला, याचा अर्थ त्याची पिल्लं पाठीमागे आहे, तो तिकडच बसून खाईल दिवसभर. म्हणजे तुमचा अनुभव होतो शायद. मला अजून एक प्रश्न आहे, इथे शूटिंग वगैरे होतात भरपूर. आपले कुठले शूटिंग ते मूवीज वाईल्ड लाईफचे होतात, आपले शॉर्ट फिल्म होतात, मूवीज होतात. अच्छा. आणि त्याची परमिशन्स वगैरे कसे काय काढायचे? वाईल्ड लाईफ मध्ये असेल तर तुम्हाला वाईल्ड लाईफ डिव्हिजन मधून ते परमिशन घ्यावं लागतं तुम्हाला. ओके. आम्हाला असं प्रॉपर इथं शूट घ्यायचंय, तर ते प्रॉपर अशी मूवी असेल तर ते बराच वेळ जातो ना त्याच्यासाठी. बरोबर. एवढा वेळ लागतो. तुम्हाला ते वाईल्ड लाईफ डिव्हिजन मधून त्याच्यासाठी परमिशन घ्यावं लागतं. ओके. छोट्या शॉर्ट फिल्म असतील तर तुम्ही असे परमिट काढून इथे येऊ शकता. ब्लॉग असतील तर असे परमिट काढून येऊ शकता, जेणेकरून तुम्ही 2-3 तासात तुमचं काम करून तुम्ही जाऊ शकता. ओके. जसं की पनवेल, सासवड, महाबळेश्वर, भिगवण. आणि इथं महाराष्ट्रातूनच नाही तर आपल्या देशाच्या बाहेरून पण भरपूर लोक येतात. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर पण भरपूर लोक येतात. आपण पुन्हा पुणे म्हणजे मी शिकलो सायटिंग करायचं वाटते. वुल्फ येतोय हेडॉन. पिल्ल गेली. ती पिल्ल इकडे आलेली तिकडे गेली. सतर्क झाला. चिंकारा देख रहे हमको. आतमध्ये ते हिरवं झाड आहे ना, पळालं. चिंकारा आणि त्याच्या बरोबर समोर आहे ना चिंकारा अलर्ट मोड पे है और सामने वुल्फ के बच्चे हैं, वो झाड़ी में दिख नहीं रहे. म्हणजे ते गेले. प्योर हम लोग जंगल में सब देख रहे हैं. इससे पहले की वीडियोस जू की थी, उसमें आपने देखा होगा, लेकिन ये हम जंगल सफारी में वुल्फ, हाइना और ये चिंकारा.
आणि वाईल्ड लाईफमध्ये ना मी पहिल्यांदा क्लोजली बघत आहे ना. आता पण आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं मी, पण नॅचरली गाडी थांबवून अगदी जाऊन वाईल्डमधला अनुभव. मेल चिंकारा है ये. जे मेल चिंकारा असतात ना, हॉर्न मोठे असतात हॉर्न मोठे असतात, फिमेलचे हॉर्न छोटे असतात. आणि ते जास्त करून एकटेच असतात. मोस्ट सफारी कंप्लीट. आउट होत होतो तो ॲनिमल सफारीमध्ये. तो दोस्तों हमारी आज की ये एनिमल सफारी यहाँ पर एंड हो गई है. लेकिन सफारी के कुछ रूल्स है. आपको गाड़ी के अंदर ही बैठना है, गाड़ी से बाहर नहीं निकलना है, शोर नहीं करना है, मोबाइल साइलेंस पे रखना है. काफ़ी कुछ ऐसी चीज़ें हैं जो आपको करनी है. और स्पेशल मतलब यदि आप शूट कर रहे हैं तो आपके जो जूम इन लेंस या क्या जो भी आप मोबाइल यूज़ करते हैं उसकी क्लियरिटी भी अच्छी होनी चाहिए, क्योंकि काफ़ी लोग यूट्यूब में अपलोड करते हैं, सोशल मीडिया साइट पे अपलोड करते हैं. तो ये सारी चीज़ें हैं. लेकिन काफ़ी मज़ा आया इस एनिमल सफारी में. जो भी हमारी साइटिंग हो गई, हाइना की साइटिंग हो गई, फिर वुल्फ की साइटिंग हो गई, चिंकारा की साइटिंग हो गई, हमको वेट करने की ज़रा भी ज़रूरत नहीं पड़ी. तुरंत हमको साइटिंग गई. और जो हाइना की साइटिंग तरस बोलते हैं उसकी तो काफ़ी एक 10 मिनट हमको वेट करना पड़ा. उसका डेन के यहाँ पर हम लोग थे, उसके बच्चों की साइटिंग नहीं, वो नहीं दिखे. लेकिन जो फीमेल हाइना थी जो अपना शिकार उसने किया था, शिकार बोल सकते हैं, हाइना शिकार करते नहीं है, जो भी पड़ी हुई चीज़ें होती है. तो जो उसका किल था उसने उसको उठाया था जबड़े में, फिर वो अंदर झाड़ी में गई, फिर वापस आई. वीडियो में आपको ज़रूर दिखेगा. उसके बाद वुल्फ हमको साइटिंग में तुरंत मिल गया. उसके बच्चे भी एक बच्चा दिखा है, क्योंकि वो रेयरली दिखते हैं, काफ़ी शाय होते हैं. फिर उसके बाद चिंकारा दिखा. तो काफ़ी अच्छी ये एनिमल साइटिंग हुई आज की एनिमल सफारी की. चिंकारा वन पर्यटन प्रकल्प, कडबनवाडी. अपने साथ टूर ऑपरेटर अमोल जी है. अमोल जी, किस साल के किस सीज़न में यहाँ पर ज़्यादा टूरिस्ट होते हैं, ज़्यादा अट्रैक्शन होता है एनिमल्स का? एनिमल का अट्रैक्शन मेनली जो है ना, वो उनका जो मेटिंग टाइम है वो चालू होता है दिसंबर टू 1 मंथ वगैरह चलता है. उसके बाद जो उनके बच्चे आते हैं, बेस्ट साइटिंग इनका रहता है एक्चुअली मानसून में. क्या होता है, जो ग्रीनरी होता है उसमें जो मैमल्स है बहुत अच्छे से दिखते हैं, पूरे पैक के पैक दिखते हैं. लेकिन अभी क्या है, अभी इनके बच्चे हैं तो साइटिंग होने का चांसेस बहुत ज़्यादा है. तो अभी ये पानी पे आते हैं, बच्चों के पास डेन पे आते हैं. अगर आपको डेन एग्जैक्ट पता है, आप वहाँ पे जाके रुकोगे तो आपको ये सब मिल जाएगा आराम से मिल जाएगा. तो अमोल जी की वजह से आज हमको काफ़ी एक्सपीरियंस है उनको. और साइटिंग एनिमल की बहुत ही फास्ट हो गई. हाइना हो गया, वुल्फ हो गया, चिंकारा हो गया, काफ़ी फास्ट साइटिंग हो गई. थैंक यू अमोल जी. अमोल जी का रिसोर्ट भी है ना? यस, जो अपना जो होम स्टे है और अपना इंस्टाग्राम आईडी भी है बिग वन वाइल्ड लाइफ के नाम से. आप उस पर भी मेरे को डीएम कर सकते हैं. उस पर भी आपको सब जानकारी मिल जाएगी. फेसबुक है अमोल काले नाम से, आप उस पर भी मुझे कॉन्टैक्ट कर सकते हैं. आपको यदि बर्ड साइटिंग करनी है तो जैसे अमोल जी ने अपना इंस्टाग्राम आईडी दिया है, वहाँ पर कांटेक्ट करके अपना रूम बुक करके अपना जो भी साइटिंग आपको एनिमल सफारी आना है तो वो प्री बुकिंग करेंगे तो काफ़ी अच्छा रहेगा ना? यस, प्री बुकिंग करेंगे तो बहुत अच्छा होगा, क्योंकि सीजन्स में रूम या सफारी का परमिट मिलना बहुत मुश्किल होता है. ओके, थैंक यू अमोल जी, धन्यवाद.